नमस्कार. मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मी रवी वसंत सोनार. आज मार्मिक कट्ट्यावरती आपण संवाद साधणार आहोत श्री कन्हैया यशवंत कौलवार यांच्याशी. नमस्कार. श्री कन्हैया यशवंत कौलवार यांच्याशी संवाद साधण्याचे कारण म्हणजे अतिशय कमी वयामध्ये CA ही पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. कन्हैया, प्रथमतः तुझं अभिनंदन. कन्हैया, आम्हाला हे जाणायला आवडेल की CA व्हायचं आहे हे 10वीमध्ये ठरलं होतं का 12वीनंतर ठरलं होतं? हे तर नक्कीच 10वीनंतरच ठरलेलं होतं, कारण 10वीनंतर आपला स्कोप 10वीपर्यंत तरी स्कोप खूप लिमिटेड असतो. बऱ्याच गोष्टी आपल्याला 10वीनंतर कळायला सुरू होतात. त्यामुळे घरचं माझं बॅकग्राऊंड पण असं होतं की जिथे मला त्यांनी पुश केलं की हे कोर्सेस आहे की तिथे तू जाऊ शकतोस. त्यांनी मला ही सूट दिली की तुला जे पाहिजे ते कर. त्यातून मला CA खूप बेस्ट ऑप्शन दिसला. मी ती फिट केली. मग तर 10वीनंतर तू CAकडे जावं म्हणजे किंवा कॉमर्स फॅकल्टीकडे जावं यासाठी कोणी मार्गदर्शन केलं का घरातल्या पाहुण्यांनी वगैरे असं काय? माझे काका सदस्य आहेत सर. बरं. त्यामुळे मला थोडी तरी आयडिया आली होती की काम काय असतं, कशा बाकी गोष्टी फॉलो होतात, टॅक्सेस आहेत, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जेणेकरून मी त्या बॅकग्राऊंडमध्ये मोठा झालो. त्यामुळे मला कळालं की त्या गोष्टीमध्ये मला इंटरेस्टसुद्धा होता, अकाउंटिंगसारख्या गोष्टींमध्ये. त्यामुळे मी ठरवलं 10वीनंतर की मला CA करायचं. एकीकडे काका तुमचे CA आहेत हो. आणि आईसाहेब कवयित्री आहेत, साहित्यिक आहेत. मग असं वाटलं नाही की आपण BA घेऊन साहित्यामध्ये जावं असं काय? कलेमध्ये होती आवड, मला चित्रकलेमध्ये आवड होती, पण अभ्यासाच्या क्षेत्रामध्ये थोडीशी जास्त आवड वाटते मला. त्यामुळे कॉमर्समध्ये जिथे मला माझ्या स्किल अपडेट करता येतील, पुढे सुद्धा करिअरमध्ये मला अजून यामध्ये काहीतरी वाढवता येईल. त्यामुळे CA चूज केलं. मग हे 10वी आणि 12वीचा जो काळ होता अभ्यासाचा तो महत्त्वाचा काळ होता. मग त्या काळामध्ये अकाउंट हा विषय आपल्याला 10वीनंतर नवीनच असतो. नवीनच असतो. मग त्या विषयाशी जुळून कसं घेतलं? कारण बऱ्याचदा आपण गणित, इंग्रजी आणि अकाउंट या विषयाला घाबरतो. मग तू आता अकाउंटमध्ये प्रावीण्य चांगलं प्राप्त केलंस. मग हे करण्यासाठी तू काय केलंस हे जर आम्हाला कळतं बरं. आता माझी फॅमिली ही बिझनेस फॅमिली आहे. त्यामुळे मला अकाउंटिंगची थोडी आधी आयडिया होती. प्रॉपर जे अभ्यासामध्ये जसे अकाउंटिंग असेल तसं नाही, पण त्या आकड्यांमध्ये तरी आधीपासूनच थोडासा इंटरेस्ट होता. त्यामुळे कळत गेलं. आणि असं नाही की 10वीनंतर अकाउंटात सुरुवातीलाच विषय आला म्हणून काही कळणार नाही. पहिली दुसरीला सुद्धा आपल्याला मॅथमॅटिक्स हा विषय नवीनच असतो. तसं 11वीला सुद्धा आपल्याला अकाउंटची ABCD शिकवली जाते. त्यामुळे कुठलीही अडचण येणार नाही अकाउंट शिकवली. मग 10वी आणि 12वी त्यातला जो 2 वर्षाचा कालावधी आहे, नवीन विषय होते, कॉलेजचं जीवन होतं आणि त्या दरम्यान मौज मजा करायची सोडून अभ्यासाकडे जास्त वेळ द्यायचा. मग त्यावेळेस अभ्यास करताना कोणते तत्त्व पाळले, कोणते नियम पाळले आणि कोणत्या गोष्टी अवॉइड केल्या? 11वीमध्ये 10वी झाल्यानंतर जे काही बर्डन असतं ते थोडं कमी होतं, कारण 11वी एवढी डिफिकल्ट नाही जेवढी 12वी डिफिकल्ट आहे. त्यामुळे थोडंसं वातावरणसुद्धा अभ्यासाचं एवढं नव्हतं. पण जेव्हा परीक्षा येतात तेव्हा सिरियसली अभ्यास केल्यावर मार्क्ससुद्धा भरपूर पडायचे आणि फायनल परीक्षासुद्धा चांगला स्कोर आला होता माझा. त्यामुळे 12वीमध्ये मला स्वतःहूनच मोटिवेशन आलं की अजून अभ्यास केला तर आपण अजून मार्क जास्त मिळवू शकतो, चांगल्या कॉलेजमध्ये पुढे ॲडमिशन भेटू शकतं. त्याकरता मी अभ्यास 12वीला सुरू केला होता. जिथे माझे क्लासेस होते ते सर माझ्यासाठी कायम मोटिवेशन होते, कारण माझा काका CA आहे, त्यांचेसुद्धा सर तेच आहेत जे मला शिकवत होते. त्यामुळे त्यांचंही खूप लक्ष माझ्याकडे राहायचं आणि मलासुद्धा त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकायला भेटायच्या. त्यांनी माझ्याकडे लक्ष ठेवलं. त्यांनी मला अभ्यासात कायम सपोर्ट केला, घरच्यांनी सपोर्ट केला. मला कधी काही डाऊट आले तर माझ्या घरी माझा काका होता सॉल्व्ह करायला. सर होते ज्यांना मी हक्काने विचारायचो काय गोष्टी असतात ते स्वतः समजून सांगायच्या. त्यामुळे मला अभ्यासाचं वातावरण बनलं होतं आणि माझी इच्छा वाढायची अभ्यास करण्यासाठी. म्हणजे घरातून मिळणारं पाठबळ, त्याच्यानंतर 10वीला मिळालेले चांगले गुण, 11वीला मिळालेले चांगले गुण, याच्यातून एक स्वतःचं आत्मबल वाढत गेलं आणि अभ्यास करण्याचा ध्यास आणि ध्येय वाढत गेलं आणि यातून एक 12वीला चांगले मार्क पडले.
आता 12वीपर्यंतचा हा झाला प्रवास. हो सर. तर 12वीनंतर शिक्षण जे होतं ते कोणतं शिक्षण घेतं? 12वीनंतर मी CA साठी ॲडमिशन घेतलं. मुख्यतः सगळे मुलं 12वीनंतरच घेतात. त्यांच्यासाठी दुसरा पण ऑप्शन असतो की त्यांनी BCom झाल्यावर ॲडमिशन घ्यायचं. त्या गोष्टीवर मी परत येईन. पण आत्ता मी हे सांगेन की 12वी नंतर काय करायला पाहिजे. 12वीनंतर आत्तासाठी एंट्रन्स आहे CA फाउंडेशन, तिथे तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. त्याची एक्झाम होते वर्षातून 2 वेळा, एक होते जूनमध्ये, दुसरी होते डिसेंबरमध्ये. तर तुम्ही 9 महिने आधी तरी ॲडमिशन घ्यायला पाहिजे त्या गोष्टीसाठी. त्यामुळे त्याची तयारी ठेवायला पाहिजे क्लिअर की मी CA करणार आहे. त्यानंतर मला बाहेरगावी जावं लागलं पुण्याला, जिथे मी क्लासेस केले एंट्रन्सचे. जूनमध्ये जेव्हा आपले 12वीचे पेपर होतात लगेच मला पुण्याला जावं लागलं आणि तिथे क्लासेस स्टार्ट करावे लागले. 2.5 ते 3 महिन्याचा क्लासेस असतात आणि त्यानंतर आपण जूनमध्ये एक्झाम देऊन क्लिअर करू शकतो. मग ह्याच्यानंतरची जी स्टेप होती ती कोणती स्टेप होती? त्यानंतर सेकंड स्टेप आहे CA इंटरमिडिएट, जी तुम्हाला फाउंडेशन क्लिअर केल्यानंतर बरोबर 1 वर्षाने द्यावं लागते, ज्याच्या एक्झाम्स मे आणि नोव्हेंबरमध्ये होतात. मग कन्हैया, यानंतर इंटरमिडिएटची तुमची परीक्षा असते, त्यासाठी सुरुवात किंवा तयारी कशी केली? CA फाउंडेशन नंतर अर्थातच CA इंटरमिडिएट ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण CA फाउंडेशनमध्ये 4 विषय आहेत तर CA इंटरमिडिएटमध्ये 8 विषय आहेत. सिलेबस पण भरपूर आहे. त्यासाठी जेव्हा माझी CA फाउंडेशन क्लिअर झाली तेव्हा मी CA इंटरला ॲडमिशन घेतलं, क्लासेस जॉईन केले. क्लासेससुद्धा जवळजवळ 6 महिने चालतात त्यांचे. आता आपल्याला ते ऑप्शन आहे की आपण CA इंटरमिडिएटचे सिंगल ग्रुप द्यायचा का बोथ ग्रुप द्यायचा. ज्याला वाटतं की बाबा बोथ ग्रुप होऊ शकतं, माझ्याकडे तेवढं स्किल आहे, त्यांनी ॲडमिशन घ्यायला पाहिजे बोथ ग्रुपसाठी. ज्यांना नाही वाटत त्यांनी घेऊ शकतात सिंगल ग्रुपसाठी. मी सुद्धा सिंगल ग्रुपसाठीच घेतलं होतं, त्यात कुठला कमीपणा नाही आहे आणि माझंसुद्धा एवढं सिंगल ग्रुप देऊन सुद्धा क्लिअर झाले. मी पण या कमी वयातच त्यामुळे CA झालं. कन्हैया, ज्यावेळेस तुझं फाउंडेशनचं ॲडमिशन झालं त्यावेळेस समांतर BComचं शिक्षण चालू होतं का कसं होतं? त्यासोबतच BComसाठी मी ॲडमिशन घेतलेलं होतं. प्रेफर केलं होतं की एक्सटर्नल ॲडमिशन असावं, त्यामुळे आपल्याला जे एंट्रन्सचे फाउंडेशनचे क्लासेस आहेत ते पण मॅनेज करता येतात आणि जेव्हा आपली BComची एक्झाम असते तेव्हासुद्धा तिथे जाऊन अटेंड करता येईल. मग कन्हैया, एका वेळेस BComचा पण अभ्यास, फाउंडेशनचा अभ्यास आणि अवांतर वाचन, मग ह्या सगळ्या गोष्टी करताना अभ्यासाचं नियोजन कसं करतो? मोस्टली मी जो फाउंडेशनचा अभ्यास करायचो तो BComच्या सिलेबसमध्ये आहे. त्यामुळे असं नव्हतं की माझ्यासाठी BCom पूर्ण नवे आहे आणि अभ्यास करायला वेळ भेटत नाही. अकाउंटन्सीसारखे सब्जेक्ट आहेत जे BComमध्ये येतात आणि ते आम्हाला खूप सोपे जातात, कारण विद्यार्थ्यांना त्याच्या पुढच्या स्टेपला अकाउंट शिकवलं जातं. मॅथमॅटिक्स आहे जे सुद्धा खूप अवघड आहे, जे BComमध्ये त्या मुलांना खूप सोपं जातं. जे फक्त BCom करतायत त्यांच्यापेक्षा तरी नक्कीच सोपं जाईल त्यांना. लॉ सारखा विषय आहे जो फाउंडेशनमध्ये पण शिकवला जातो आणि जो आपल्याला BComच्या एक्झाममध्ये सुद्धा हेल्प केला जातो. आणि इंग्लिश विषय आपण तरी आता बघताय, आपण इंग्लिश मिडियम ऑलरेडी आहे, त्यामुळे BComमध्ये इंग्लिशसारख्या विषयाचं टेन्शन घ्यायची काही गरज नाही आणि मराठी तर आपली मातृभाषाच आहे. म्हणजे CAचा अभ्यास करताना तुम्हाला BComचा अभ्यास हा सोपा वाटतो, तुलनात्मक सोपा वाटतो. इतर विद्यार्थ्यांना जरी अवघड वाटला तरी ते तुम्हाला CAच्या विद्यार्थ्यांना तुलनात्मक सोपा आहे. तर कन्हैया, इंटरमिडिएट झाल्यानंतर इंटर्नशिप तुम्हाला जॉईन करावं लागतं. हो. मग त्यावेळेस त्याचा अभ्यास, ऑफिस, या सर्व गोष्टी कशा काय मॅनेज केल्यास? जेव्हा माझं CA इंटरमिडिएट क्लिअर झालं तेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी इंटरव्ह्यूज जावे लागतात. त्यासाठी सुद्धा अभ्यास करावा लागतो. असं नाही की तिथे होऊन जाईल. जेव्हा आपण ऑफिस जॉईन करतो तेव्हा आपल्याला बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टी कळतात ज्या CA झाल्यानंतर खूप इम्पॉर्टंट आहेत. तिथे सुद्धा आपला अभ्यास होतच जातो, कारण आपल्याला डायरेक्ट टॅक्सेस, इनडायरेक्ट टॅक्सेस, GST यासारख्या गोष्टींमधल्या नवीन गोष्टी कळतात ज्या आपल्या फायनलच्या अभ्यासासाठी खूप गरजेच्या आहेत. त्यामुळे अभ्यास मॅनेज करायचो. सकाळ ते संध्याकाळ ऑफिसनंतर थोडासा ब्रेक आणि त्यानंतर माझ्या फायनलसाठीचे लेक्चर्स आणि त्यानंतर सेल्फ स्टडी, यासाठी मी वेळेतरी मॅनेज व्हायचं. कन्हैया, इंटर्नशिप झाल्यानंतर एक तुम्हाला थोडं अवधी असतो अभ्यासाचा. हो. एक 6 महिन्याचा. मग त्या दरम्यानच्या काळामध्ये अभ्यास कसा केला?
जेव्हा 6 महिने राहिले होते तेव्हा टेन्शन खूप आलं होतं, कारण माझे क्लासेससुद्धा पेंडिंग होते. कारण CA फायनलला 8 विषय आहेत आणि 8 विषयाचे क्लासेस एवढे मोठे असतात ना की संपायचं नावच घेत नाही. त्यामुळे थोडं टेन्शन आलं होतं. पण जसं जसं मला कालावधी येत गेला जवळजवळ अभ्यासाचा, तेव्हा बसायची कॅपॅसिटीसुद्धा वाढते. त्यामुळे माझे क्लासेस होऊन गेले. लास्टच्या 4 ते 5 महिन्यांमध्ये मला स्वतःला अभ्यास करायला वेळ मिळाला, कारण माझं 1 महिन्यामध्ये क्लासेस संपून झाले होते, कारण मी दिवसभर अभ्यासाला बसायचो. क्लासेस संपले, त्यानंतर सेल्फ स्टडी केला. मी 4-5 गोष्टी सांगू इच्छितो की मी पर्सनली काय फॉलो केल्या होत्या, ज्या मला माझ्या एक्झाम क्लिअर करण्यामध्ये खूप हेल्प झाल्या मला त्या गोष्टींची. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे कन्सिस्टन्सी. भले तुम्ही दिवसातनं 2 ते 3 तास अभ्यास करू दे, पण तो 2 ते 3 तास अभ्यास रोज व्हायला पाहिजे आणि नीट व्हायला पाहिजे. हे मी एका विषयाबद्दल सांगतोय. अशा आपल्याला अनेक विषय आहेत फायनलमध्ये, ज्या गोष्टी आपल्याला मॅनेज करायच्या आहेत. त्यानंतर मी फॉलो केलं होतं की क्लासेससोबत रिव्हिजन. जसे आपण क्लासेस ज्या दिवशी आपलं लेक्चर झाले त्या दिवशीच आपण त्या गोष्टीची रिव्हिजन करायला पाहिजे. ही गोष्ट खूप बेसिक आहे पण एवढी महत्त्वाची आहे ना. तेव्हाचे 2 तास आपल्या त्या 6 महिन्यातले 5 ते 6 तास सेव्ह करतात. कारण आपण क्लासेस झाल्यानंतर नेक्स्ट लेक्चर लगेच स्टार्ट करतो, आपल्याला त्या गोष्टी विसरून जातात आणि जेव्हा आपली एक्झाम दिवस असते तेव्हा गोष्टी लक्षात नाही राहत. असं म्हणतात की एखादी गोष्ट आपण नवीन शिकल्यावर 24 तासामध्ये तर ती रिव्हिजन करायलाच पाहिजे, जी लाईफ टाईम लक्षात राहते आपल्याला. ती गोष्ट मी फॉलो केली होती, म्हणून मला त्या गोष्टीचा खूप फायदा झाला. जर आता फॅमिली प्रोग्राम या गोष्टी आहेत, मी म्हणत नाही की त्या अटेंड नाही करायला पाहिजे. ज्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत तिथे आपली अटेंडन्स पाहिजेच. तिथे 5 दिवसाच्या जागी 2 दिवसामध्ये मॅनेज होते का बघा, तिथे पण जाऊन या, कारण फॅमिलीसुद्धा तेवढीच इम्पॉर्टंट आहे जेवढा आपला अभ्यास इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे फक्त अभ्यास करू नका. जिथे टाईम द्यायचा तिथं अभ्यासाला टाईम द्या, स्वतःच्या हेल्थसाठी टाईम द्या. रोज तुम्ही एक्सरसाइज करा, मेडिटेशन करा, कारण या गोष्टी एक्स्ट्रा करिक्युलर नाहीत तर त्या तुमच्या अभ्यासासाठी इम्पॉर्टंट आहेत. या गोष्टी तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी हेल्प करतात. अभ्यासामध्ये तुम्हाला गती मिळते, त्यामुळे तुम्ही थोडं माइंडने स्टेबल राहता. त्यामुळेच मला पण असं वाटते की मला पण यश थोडं लवकर या गोष्टींमुळेच मिळालं. तर कन्हैया, शिक्षणाच्या या टप्प्यामध्ये अंतिम टप्प्यावर, अंतिम म्हणजे अंतिम नाही परंतु ही पदवी हातामध्ये पडल्यानंतर ते काय भावना होती, मनाची अवस्था काय होती? मला अजून आठवते 9 तारखेला माझा सकाळी 11 वाजता रिझल्ट लागला होता. माझी हिंमत होत नव्हती रिझल्ट बघायची, म्हणून मी मंदिरामध्ये रिझल्ट बघितला माझ्या मित्रमैत्रिणींसोबत. सकाळी जेव्हा 11 वाजता रिझल्ट बघितला तेव्हा मला खरं वाटत नव्हतं की मी आज CA झालेलो आहे. 2 मिनटासाठी तर मी शांतच होतो. पण जेव्हा विश्वास बसला तेव्हा मला माझ्या आईचा कॉल आला, माझ्या पप्पांचा कॉल आला. मी माझ्या दीदीला कळवलं, ती CA आहे. ती मला कॉल करून म्हणते रिझल्ट आला आहे. पण मी म्हणलं मी सांगेन, मी आत्ता गाडीवर आहे, मी तुला मंदिरात गेल्यावर रिझल्ट सांगेन. बघायला झालं तर मी जेव्हा रिझल्ट बघितला मी रडायलाच होतो अक्षरशः. म्हणजे आनंदाचेच अश्रू होते. माझे मित्रमैत्रिणीसुद्धा रडायला लागले, कारण भले त्यांचा रिझल्ट फेल आला पण ते माझ्यासाठी एवढे खुश होते ना की त्यांच्या डोळ्यात पण माझ्यासाठी आनंद आहे. ही तर खरी मैत्री आहे ना एक प्रकारची. अजून कोणाकोणाला फोन केला किंवा कोणाचे फोन आले असं काय? माझ्या आई पप्पांना मी पहिलं कळवलं, माझी दिदी CA आहे तिलासुद्धा मी कळवलं. माझ्या बाकीच्या मित्रमैत्रिणींचा कॉल आला होता, माझ्या काकांचा कॉल आला होता, आजीचा कॉल आला होता आणि ज्यांना मी गुरु मानतो त्यांच्या कृपेने मी पास झालो असं मी म्हणतो. बरं. तर कन्हैया, आता इथंपर्यंत CAचा प्रवास झाला, मग शिक्षण थांबवायचं आहे का अजून पुढे शिक्षण घ्यायचं आहे? मला तरी वाटतं की माणूस हा लाईफटाईम स्टुडंट असायलाच पाहिजे. त्यामुळे माझंसुद्धा आहे की पुढे शिकायचं आहे. मला NISM सारख्या एक्झाम्स द्यायच्या आहेत, मला पुढे CMA करायचं आहे. बाकीच्या बाकीच्या गोष्टींबद्दल सांगायचं झालं तर विद्यार्थी अजून पुढे CS करू शकतात, CSA करू शकतात, TISA करू शकतात. त्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातले ऑडिट्स घेता येतात. कोऑपरेटिव्ह बँकेचे ऑडिट, नॅशनलाइज बँकेचे ऑडिट करण्यासाठी या डिग्रीज खूप इम्पॉर्टंट आहेत. तर कन्हैया, इथंपर्यंतचा तुझा प्रवास काटेरी परंतु नंतर सुखकर असा आहे. हो. मग आता ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी बरेच मुलं मुली उत्सुक आहेत. हो. आणि ती काळाची गरज पण आहे. मग ह्या नवनवीन मुलामुलींनी अभ्यास करताना किंवा इथंपर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, कोणत्या कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत, तर थोडक्यात त्यांना एक सल्लावजा मार्गदर्शन करावं. 10वीच्या जरी मुलांना आयडिया नसते काय करायला पाहिजे,
आत्ता आपल्याकडे सोशल मीडिया एवढी वाढलेली आहे ना, जिथे आपण रिसर्च करू शकतो की काय करायला पाहिजे. आपल्याला आपल्या शिक्षक जे फॉलो त्यांना आपण विचारू शकतो, त्यांचा फॉलो घेऊन आपण काय करायला पाहिजे हे विचारू शकतो. भरपूर गोष्टी आहेत जिथून आपण सल्ला घेऊ शकतो. मी तरी सांगेन की माझ्या फील्डमध्ये भविष्यातसुद्धा खूप स्कोप आहे, कारण आपण बघतोय की सध्याची गव्हर्नमेंट आहे किंवा पॉलिसीज आहेत जिथे CAना काम खूप वाढत आहे. आता आपण नवीन गोष्टी बघतोय, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप आत्ता स्कोप आहे. ते सुद्धा नवीन मुलांनी जरा डोक्यात घेतलं तर तुम्ही CAमध्ये तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा होईल. अभ्यासाच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर मी ज्या गोष्टी थोड्या वेळ पहिले तुम्हाला सांगितलं की कन्सिस्टन्सी ठेवा, कष्ट करा. आपण काय गोष्टीसाठी CA करतो आहे, आपल्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड काय आहे. काही मुलं असं असतात की ते खूप कमी परिस्थितीमधून खूप काही करून घेतात. त्यांच्या डोक्यात क्लिअर राहायला पाहिजे की आपण फक्त अभ्यास करता आलेलो आहे तर आपण तेच करायला पाहिजे. ते झालं तर यश तुम्हाला नक्कीच लवकर मिळेल. तर मंडळी, मार्मिक संवाद न्यूज अर्थात MS न्यूजच्या माध्यमातून मार्मिक कट्ट्यावर हे होते पंढरपूरचे सुपुत्र श्री कन्हैया यशवंत कौलवार. वयाच्या 22व्या वर्षी म्हणजे अतिशय कमी वयामध्ये CA सारखी एक चांगली डिग्री त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यांच्या हातून आर्थिक क्षेत्रातील चांगलं काम घडो आणि त्यांच्या पुढच्या मनोकामना पूर्ण हो या त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात. धन्यवाद.
रसिक दर्शक हो, मित्र हो आणि श्रोते हो, अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रातील दर्शकांच्या पसंतीस उतरलेला हा मार्मिक कट्टा. या कट्ट्यावरून संवाद साधण्यासाठी कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, वृक्षमित्र, बागायतदार, शेतकरी, डॉक्टर, वकील, इंजिनियर, विविध संघटनांचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, उद्योगाचा आरंभ, उद्योगाची वर्षपूर्ती, उद्योगाची तपपूर्ती, उद्योगाचा रौप्य महोत्सव, उद्योगाचा सुवर्ण महोत्सव असे उद्योजक, सेवानिवृत्त अधिकारी, सेवानिवृत्त कर्मचारी, आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती, विविध क्षेत्रात कार्यरत असणारे मुले, मुली, युवक, युवती, स्त्री, पुरुष, विविध सहकारी संस्था, सामाजिक संस्था, शैक्षणिक संस्था, क्रीडा संस्था, कला संस्था, शैक्षणिक शिकवणी वर्ग, कला शिकवणी वर्ग, अर्थविषयक शिकवणी वर्ग, आध्यात्मिक शिकवणी वर्ग, तसेच ज्यांच्याकडे काही वेगळेपण आहे अशा सर्वच व्यक्ती संपर्क करू शकतात. संपर्कासाठी क्रमांक आहे 99 22 51 43 00 9922514300. तर रसिक दर्शक हो, मित्र हो आणि श्रोते हो, ज्यांना मार्मिक कट्ट्यावर येऊन आपल्या स्नेहीजनांशी संवाद साधायचा आहे, त्यांनी कृपया वरील क्रमांकावर संपर्क साधावा. धन्यवाद.